रुक्माईचे प्रॉपर्टी आहे, त्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये काकड आरती होत असते, पण तिथे काही नव्हतं, शेड नव्हतं, काहीच नव्हते. लोक छत्रीमध्ये काकड आरती करत होते आणि ते लोकांची गरज पाहून तिथे 2 वर्षामध्ये सभागृह बांधलं आणि तिथे आता नित्यानं त्या सभागृहात काकड आरती चालू होत आहे. विशेष म्हणजे या कार्याचं हे पाहून लोकांनी त्याच्यानंतर मला मारुती देवस्थानचं मंदिर खचलं होतं, त्या मंदिराचं काम करण्यासाठी सर्वांनी एकमताने मला अध्यक्ष बनवले, माझ्याकडे कार्य दिलं. ते मातीचा बुरुज होता, तो पूर्ण बुरुज खचून आम्ही मोठे आता गोट्याचे थर लावलेले आहे, चांगले चिरीव गोटे आहे, आता पायथ्याने घ्यायला लागते. आणि ते मंदिर सुद्धा मी अध्यक्ष असताना लोकांच्या सहकार्यानं मलाही तिथे फळप्राप्ती मिळाली किंवा एक मला आता समाजात ते आता उभं आहे आणि मार्ग पण मिळाला तिथून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा याच्यामध्ये इथे सर्व धान वगैरे याचे तर कोणाच्या घरी किंवा जो अध्यक्ष आहे त्याच्या इथं राहत होते किंवा त्याचं काही कार्यालय नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे असं ज्याच्या इथं सत्ता असली त्याचे व्यवहार चालायचे. ती अडचण किंवा साधू संत येतात त्याला बसायलाच जागा नव्हती. ती अडचण पाहून मी काही एक मोठं जाता तुम्ही देवस्थानच्या याच्या रस्त्याकडे पाहा किंवा आपल्या मंदिरात शिव मंदिरापाशी पाहत एक भव्य असं मकान तयार आहे. ते सुद्धा मी मोठ्या परिस्थितीमध्ये हालाकी परिस्थिती परंतु मोठ्या श्रमाने ते आज तिथे उभे आहे.